क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः। भगवान सिद्धेश्वर के अष्टम कृत्य श्री रुक्मिणी पांडुरंग श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथाला ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकाचा आपण विचार करतो आहे. विषय आहे आसुरी संपत्ती. कामं अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. हे असुरी संपत्तीचे लोक जे असतात, अहंकार, बळ, दर्प, काम आणि क्रोध यांचा आश्रय करतात. तसंच आपल्या आणि दुसऱ्याच्या शरीरामध्ये असलेले द्वेष, माझ्याशी भगवान म्हणतात द्वेष करतात. देवच नाही म्हणतात एवढी त्यांची तयारी असते. आणि वैदिक मार्ग त्यांना माहीतच नसतो. वैदिक मार्गामध्ये असणारे गुरु, संत, महात्मे त्यांच्यावर ते दोषाचा आरोप करतील, त्यांचा मत्सर करत राहा. चांगली माणसं, सात्विक, साधक, संत हे त्यांना कधीच आवडत नाही. त्यांच्यासारखे जे असतात हिंसावादी, दुर्जन त्यांना आवडतात. मग पुढा भेरी निशाण लावणी ते दीक्षितपण जगी भोकारिती आपण वावो वावो. मग हे आसुरी लोक जे आहेत हे आपणच आपल्याला आपल्याच्या ठिकाणी किंवा आपल्या पुढे नगारे, डंके वाजवतात आणि यज्ञ केल्याचा दीक्षितपणा जगामध्ये प्रसिद्ध करतात. पण त्यांचा जो यज्ञ जे आहे तो अगदी विधीला सोडून असतो. विधीला धरून त्यांचं कुठलंही कार्य नसतं. अविधी आचरण परमदूषण वेदो नारायण बोलिला. अविधी आचरण असतं, परमदूषित अशा प्रकारचं त्यांचं आचरण असतं. आणि त्यांचं आचरण अत्यंत निष्फल आणि आभास मात्र असतं. तेव्हा महत्वे तेणे अधम गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिदले तम काजळाचे. तेव्हा लोकांनी आपल्याला दीक्षित म्हणावं, आपला गौरव करावा. त्या अधमाच्या अंगावरती गर्वाचा काळेपणा इतका काही चढलेला असतो की त्या अहंकाराच्या काजळ्याचं त्यांच्या शरीराला लेप दिलेला असतो. लेप अहंकाराच्या काजळाचा ज्ञानसुजानंद
तुझ्यापासून ज्ञानेश्वरी आणत जा. असंही लोकांचं वागणं कळतं आपल्याला. ओवी त्यांच्याकडनं का बघत ज्ञानी महात्मा तैसे मौढ्य घणावे अवधत्य उंचावे अहंकार उद्दुणावे अविवेक तैसे मौढ्य दुनावे. मौढ्य म्हणजे मूर्खपणा. इतका मूर्खपणा त्यांच्या ठिकाणी भरलेला असतो ते त्याला मोजमापच नाही. औद्धत्य उंचावे, इतका उद्धटपणा त्यांच्या ठिकाणी भरलेला आहे की त्याला काही प्रमाण नाही. अहंकार दुनावे अविवेक, इतक्या अहंकाराने ते भरलेले असतात आणि अविचारी तर कितीतरी पटीनं ते अविचारी असतात. मूर्खपणा, उद्धटपणा, अहंकार, अविचार यानी ते भरलेले असतात. इतका मूर्खपणा असतो की त्यांना काही कळतच नाही. पण नुसतं कळत नाही असं नाही, ते नेहमी विधीच्या विरुद्ध वागण्याचे प्रयत्न करत राहतात. उद्धटपणा तो इतका असतो नाही तो सन्मान भली अशी, भले बुरे त्यांना काहीच कळत नाही. आदर सत्कार सन्मान करणं, श्रेष्ठ कोण काय याचा विचार त्यांच्या ठिकाणी अजिबात नाही. अहंकार तर प्रत्येक गोष्टीचा अहंकार, मातीचाही अहंकार बाळगतात आणि विचार तर नाहीच त्यांच्या ठिकाणी. इतका अविचार खच्चून भरलेला असतो. मग दुजयाची भाष नुरवावया निशेष, बळीपणा अधिक होय बळ. मग दुजयाची भास, आपल्याशिवाय दुसऱ्याचं नाव सुद्धा घेतलेलं त्यांना आवडत नाही, किंवा आपल्याशिवाय दुसऱ्याचं नाव सुद्धा ते शिल्लक राहू देत नाही. आणि दुसऱ्याचा नाश करणं किंवा दुसऱ्याचं नाव सुद्धा शिल्लक न राहावं याकरता त्यांचं अधिक बळ त्यांना प्राप्त होतं. आणि त्या बळाचा उपयोग करून आपल्या पुढे दुसरं कोणी जाऊ नये, आपल्यापेक्षा कोणाला श्रेष्ठ म्हणू नये याचे करता ते प्रयत्न करत राहतात. ऐसा अहंकार बळा झालिया एक बळा, दर्प सागरू वेळा सांडोणी होते. ऐसा अहंकार बळा झालिया एक बळा. याप्रमाणे अहंकार आणि बळ हे दोन्ही का एक झाले की बस दर्प सागरा वेळा सांडोनी उठते. मग दर्परूपी जो समुद्र आहे तो दर्परूपी समुद्र आपली मर्यादा सोडून प्रक्षुब्ध होत राहतो. हे सगळे विकार जे आहेत ते त्यांच्या अंगभूत असतात. त्या विकाराशी ते एकरूप झालेले असतात. मग ओसंडुणी दर्पे कामाही पित्त कृपे, तया धगी सैंग पळिपे क्रोधाग्नितो.
मग ओसांडुनी दर्पे, दर्प म्हणजे मर्यादा. त्यांच्या ठिकाणी कशाचीही मर्यादा नसते. मर्यादा सोडून वाढलेला हा दर्प आणि त्या दर्पाच्या योगाने कामाचंही पित्त खवळलं. तया धकी सैंग पळीपे. आणि मग त्याने जी उष्णता निर्माण होते, उष्णता वाढल्या जाते, त्या उष्णतेमुळं क्रोधरूपी अग्नी अतिशय भडकल्या जाते. त्या क्रोधाला मर्यादा राहत नाही त्यांची. क्रोध अग्नी हा दुसऱ्याला नाही, त्यांना जाळत राहत. हे त्यांनाही कळत नाही. आणि त्यात पुन्हा तेथ उन्हाळा आगी खरमरा, तेला तुपाचा कोठारा, लागला आणि वारा सुटला जैसा. खरखरीत उन्हाळा, त्या उन्हाळ्यामध्ये तेल आणि तुपाच्या कोठाराला आग लागल आणि त्यातही त्या अग्नीला अनुकूल वारा सुटावा. अग्नीला अनुकूल म्हणजे मग भयंकर अशी परिस्थिती निर्माण होते. या दृष्टांताप्रमाणे तैसा अहंकार बळा आला. इतका अहंकार, इतका अहंकार, इतका अहंकार त्यांचा वाढल्या जातो की त्या अहंकाराला मर्यादाच नाही. इतकं बल प्राप्त होतं त्या अहंकाराला. दर्प काम क्रोधी बुडला. आणि कुठल्याही प्रकारची मर्यादा कामात नाही, क्रोधात नाही, अहंकारात नाही, मर्यादा कुठल्याही प्रकारची राहत नाही. आणि यांचा एकदा का कामक्रोधाचा मेळ झाला की मग काय होतं ते माऊली वर्णन करून सांगतात. ते आपुलिया सवेश मग कोणी कोणी हिंसा, या प्राणिया ते विरेशा न साधितीला. मग ते आपुलिया सवेश, अर्जुनाला विशेषण दिलेलं आहे की हे वीरांचा ईश्वर असणारा अर्जुना, हे असुरी लोक जे आहेत हे आपल्या इच्छेप्रमाणे प्राण्यांची हत्या करत राहतात, प्राण्यांचा वध करत राहतात. अर्थात न साधिती, या प्राणी याते विरेशा न साधिती. या कसे मारतात ते हिंसेच्याही विरुद्ध आचरण करून प्राण्यांचा घात करतात. पहिली तव धनुर्धरा आपुलिया मांस रुधिरा, बेचू करीती अभिचारा लागून. पहिले तव धनुर्धरा. अर्जुना, प्रथमतः अभिचार, जारण, मारण, उच्चाटन, करणी, कौटा, भानामती हे अभिचार कर्म आहे. पहिले तव धनुर्धरा अपुलिया मांस रुधिरा, बेचू करीती अभिचारा लागून.
मग ते काय करतात, हे वाईट कर्म करण्याकरता किंवा दुसऱ्याच्या नाशाकरता अभिचार कर्म आहे. कोणाच्या कल्याणाकरता जारण मारण उच्चाटन वशीकरण हे कल्याणाकरता नाही आहे, लक्षात घ्या. हे नेहमी दुसऱ्याच्या नाशाकरता केल्या जातात. आणि ते साध्य करण्याकरता, ते अभिचार कर्म साध्य करण्याकरता आपल्या स्वतःचा मांस हवन करतात. आपलं स्वतःचा मांस खर्च करतात. पण दुसऱ्याच्या नाशाकरता अभिचार कर्म साध्य करून घेतात. कोण? हे आसुरी लोक. तेथ जाळीची जी देहे या माझी जो मी आहे, तया आत्मया मज घाई वाजती ते. मग विचार करण्याची गोष्ट आहे. ज्या देहाला ते जाळतात त्या देहामध्ये मी आत्मरूपाने आहेच. मग मी त्या देहामध्ये आत्मरूपाने असणारा त्या मला दुःखाचे घाव देतात. दुःखाचे घाव ते मला बसतात, त्यांना नाही. आणि अभिचारी की उपद्रवी जे तुले काही, तेथ चैतन्य मी पाही शिन पाचे. आणि अभिचार की मग त्या अभिचार कर्माने ज्या प्राण्याला पीडा दिल्या जाते, अभिचार कर्माने जारण मारण उच्चाटन करणी कवतार भानामती वगैरे, याने ज्या प्राण्याला पीडा दिल्या जाते त्या सर्वांमध्ये चैतन्य रूपाने मी आहे भगवान. मग ती पीडा जी आहे ती केवळ मला आहे हे त्यांना कळत नाही. हे त्यांना कळत नाही. आणि मग त्यावर ते काय करतात, अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे, तया टाकीती टाळे पै शून्याची. पै शुनाची आणि अभिचारा वेगळे. तो अभिचाराचा प्रयोग जो करतात, अभिचाराचा प्रयोग, त्याला काय त्यात आनंद मिळतो कल्पना नाही. मग त्या म्हणून तर असं म्हणतात, दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला दुःख देणं हा त्यांचा आनंद आहे. इथे लोक आहेत असे नाही, असं नाही, प्रत्येक ठिकाणी असतात. त्याचा दुसरा धंदा तोच, त्या दुसरा धंदा दुसऱ्याला दुःख देणं, दुसऱ्याला त्रास देणं हा त्यांचा धंदा आहे. फक्त जे भक्त आणि माळकरी लोक आहेत, वैष्णव, त्यांच्यावर त्या मूर्खाचा लाभ चालत नाही. मी तुम्हाला एका गोष्ट सांगितली. एक दिघोळ म्हणून गाव आहे, जामखेड तालुक्यातच आहे. त्या दिघोळला मी जात असे कीर्तनाला. फार पूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा तिथं एक असा माळकरी होता, वारकरी. आणि दीपावळीची अमावस्या होती. आणि त्याला सासरवाडीला बोलावलं जेवायला. तो गेला. ते डोंगराच्या खाली माळेवाडी आणि वर आहे दिघोळ, डोंगराच्या वर. तो गेला, जेवण वगैरे केलं. ते म्हणले, हा भाऊजी आता सकाळी जा. मग त्याला साधारण
रात्री संध्याकाळच्या 7-8च्या पुढं आठवण झाली. अरे हो, पण आमची म्हैस आहे घरी, ती धार काढून देत नाही, कुणाला मला जावंच नाही. निघाला तो रात्री पहिलवान घरी, वारकरी निघाला धावत 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 घरी. त्यांनी मला स्वतः सांगितलं त्या माणसाने वारला तो. आणि मग डोंगरात आल्यावर एक बाई गोवऱ्याची पाठी भरत होती, गोवऱ्या. आणि पाय म्हटलं कोणी सासरवासन असेल एखादं असं असतं, होतं. सासरवास पूर्वी फार होता, आताही नाही अशातला भाग नाही आहे, पण आता उलट जास्त आहे. आता सुनरवास जास्त, सासरवासही नाही असं तर समजू नका तुम्ही. अजूनही अशा सासवा खतरनाक आहेत लक्षात की त्यांना जिवंत एखाद्या पुलात घालावा, नाही तळ्याच्या भिंतीत. अशा सासवा आजही खतरनाक आहे, त्या जगूच देत नाही. असेल एखादी सासरवास आपल्या मुलीप्रमाणे सुनेला पाहावं आणि सुनेनंही आपल्या आईप्रमाणे पाहावं. ही सुनेला मुलीप्रमाणे पाहत नाही आणि ते भूतही आईप्रमाणे पाहत म्हणतात. आई मात्र मम्मी 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 म्हणत राहत, पण तसं वागत दोघी वागत नाही, दोघी विरुद्धच. काही बिचारे गरीब असतात, त्यांचा तर लागच लागत. तेव्हा मला मुद्दा काय सांगायचं, कोणीतरी सासरवासी नाही चाललाय तो, तिने हाक मारला, ए दगडू दादा. एवढं मला पाठी उचलून लागलं. मारकरच सांगतो तुम्हाला मी. त्याला त्याच्या काही लक्षात नाही. त्याला म्हणलं कोणतरी बिचारी आहे सासरवासीन, उशीर झाला असेल म्हणून गेला. पाठीला हात लावायचा की ती मागे सरकली. ती म्हणली गळ्यातलं तेवढं काढून ठेव. गळ्यात होती माळ, बाकी कंडे वगैरे नव्हते काही, माळ होती. मग त्याचं लक्षात आलं त्या डोंगरामध्ये एका माळ्याने बायको मारली होती. तिचं नाव होतं पारी. म्हणला तू माळ्याची पारी होय ग. आणि कशाचं काय आलं सुरू केलं, लगेच हारीपाठ झाली. बारकी ते चिर 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 करत पळून गेलो. आणि जी धूम ठोकली, तो घरी येऊस तर तो हारीपाठ म्हणतो. घरी आल्यावर पत्नीने पाहिलं, अंग भिजलं तुमचं सगळं, कपडे पिळून काढले. ना सांगा म्हटले काय दीपावलीचे दिवस कुठं म्हणलं असं असं घडलं. तिने जेवढे काही फराळाचं तळलेलं केलं होतं ते सगळं त्याच्यावर उतरून फेकले. घडलेली घटना मला एवढंच सांगायचं आहे. म्हणून माळ गळ्यात असावी आणि देवाचं नाव मुखात असावं. हरि उच्चारणी मंत्र पै आगाध पळे भूत बाधा भेणे ते माळ घालायचं. फार लाज वाटतं माणसा. घाण गुण खायची आणि घाण गुण खाण्याला जास्त पछाडतात हे लोक. त्यांच्यावर जास्त प्रयोग होतो. पिशाचही त्याला पकडतो. माळकरी किंवा नामचिंतन करणारा असेल, पळे भूत बाधा भेणे त्याला पिशाच करणी कवटाल याची बाधा होत हो नाही. पण माळ घालायचा कंटाळा माणसाला, त्यामुळे असे मरतात लेखाचे. कशाला सांगितलं. आणि अभिचारा वेगळे विपाळे ते अवगळे तया टाकीती टाळे पैशुनाची. आणि अभिचारा वेगळे माझ्याकडेच बघितलं कुठे नका बघायची मला नाही आवडत. नाही मला आवडत नाही. हां बरं का.
बोललेलं मध्ये परवा पण बोलले. इकडे तिकडे पाहिजे नाही, खरी गोष्ट सांगतो मी खरं बोलतो, लोकांत बोलतो, मी काही मागं पण बोलतो काय पाहिजे बघत राहावं तुमच्याकडे ऐकत लक्ष राहावं. सारखं पण बघ काय. बरोबर 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 तुमच्याकडे लक्ष असतं. बरोबर. आणि अभिचारा वेगळे विपाय जे अवघडे या नाही बोललो तरी त्यापासून ते बिचारे बोललेच नाही. अभिचारा वेगळे विपाय जे अवघडे तया टाकीती इटाळे पैशुनाची राग म्हणू नका. आणि अभिचाराचा प्रयोग केल्यावर माझं मला डिस्टर्ब होतं म्हणून माझं लक्ष तुमच्याकडे असतं. ते असं झालं की मग मला थोडं डिस्टर्ब होतं म्हणून बाकीचं काय नाही. अभिचार म्हणजे जारण मारण उच्चाटन वशीकरण करणे कवटन भानगडी पूर्वी हा प्रकार फार होता. आजही नाही असं नाही, खेड्यापाड्यामध्ये जास्त आहे, शहरातही आहे. करणी करणारे लोक इथंही आहेत, नाही असं तर बाकी नाही. काय कारण शहरामध्ये खेड्यापेक्षा घाणघुण खाणारे जास्त आणि त्यांच्यावर त्याचा प्रयोग लवकर होतो. लवकर पिशाच करणी कवटाल याचा प्रयोग त्या खाणाऱ्यावर पिणाऱ्यावर जास्त होतो लवकर. म्हणून म्हटलं या ठिकाणी की अभिचार जो आहे तो प्रयोग ज्यांच्यावरती केलेला आहे, जर विचार केला तर विपाय जे अवघडे या अभिचार कर्म केलेल्या लोकांकडूनच लोक वाचून सहज ते वेगळे राहतात. त्यांच्यावर बाकीचे लोक चांगलं पाहत नाही. त्यांना हे कर्म करणारे लोक कळतात, माहिती असतं लोकांना, मग ते लोक त्यांच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहत नाही, त्याची निंदा करतात. काय द्वेष करतात. नव्हे नव्हे त्यांच्या अंगावर येतं असं म्हटलेलं आहे. तया टाकीती इटाळे पैशून्याची. इटाळे म्हणजे विष्ठा सुद्धा अशा लोकांच्या अंगावर टाकतात लोक. आणि विटाचे तुकडे सुद्धा फेकतात. निंदा रूपी विटाचे तुकडे फेकतात. म्हणजे जरी असं काही केलं लोकांनी, त्यांना वाईट टाकलं काय म्हणा, त्यांना त्रास दिला, तरी ते लोक मात्र आपलं कर्तव्य काही सोडत नाही सोडत. पण ही गोष्ट करणारे जे लोक असतात ते हमखास नरकाला जातात आणि त्यांचा वंश संपला जातो. हे जे वाईट कर्म करतात, लोकांना त्रास देणं, करणी करणं, अभिचार कर्म वगैरे करतात, या लोकांचा वंश संपला जातो. शास्त्र वेद सांगतो हे राहत नाही यांचं. आणि हे नरकाला जातात. सगळ्या कुळाला घेऊन ते दिंडीच्या दिंडी घेऊन नरकाला जातात. कोण? असुरी लोक. त्या असुरी लोकांचा विचार या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण कुंडली कवरला पार्वती पते हर